मित्रांनो, कोल्हापूरला आलो आहे आणि कोल्हापूरला आल्यानंतर आपल्या कोकणातलेच फिलिंग येते. तुम्हाला दाखवतो मी आजूबाजूचा नजारा. सकाळी 9:30 वाजलेत. मी आंघोळ करून फ्रेश होऊन आलो आहे जरा बाहेर, नाश्ता रेडी होईपर्यंत. तर तुम्हाला मी माझ्या हॉटेलच्या बाजूचा आजूबाजूचा नजारा दाखवतो. बघू शकता किती सुंदर वातावरण आहे. असं वाटतं कोकणातच आलो आहे मी. भारी, एकदम मस्त वाटतंय. हे बघू शकता तुम्ही कोल्हापूर. मी सिटीपासून थोडा 6-7 किलोमीटर आतमध्ये आहे. पहाडी एरिया इथं, डोंगरावरती आहे. बघा किती मस्त वातावरण आहे. इकडे पण पाऊस चालू आहे कंटिन्यू. भारी वाटते वातावरण यार. असं वातावरण आपल्याला कोकणामध्ये तर बघायला मिळतंच. आता मी ज्या ठिकाणी आलोय कोल्हापूर या ठिकाणी, कोल्हापूरला सुद्धा आणि बघा फुलं रस्त्याच्या बाजूलाच. अशी फुलं मुंबईला तुम्हाला बघायला मिळणार नाही झाडावर. आपल्याला कोकणामध्ये कोल्हापूर ठिकाणी आलं अशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मस्त वाटतं. एकदम उंचावर आहे मी, त्यामुळे तुम्हाला बघायला मिळतं चांगलं. आजूबाजूला प्लॉट आहेत लोकांचे. हॉटेल सुद्धा रेडी करतात. गावचे रस्ते आहेत की नाही. गावची आठवण दिली मला कोल्हापूरला येऊन. आत्ताच 2 दिवसापूर्वी गेलो होतो गावाला. पुन्हा मला गावची आठवण करून दिले कोल्हापूरने. मस्त बघा, हे छोटे छोटे बंगले आहेत तिथे. मस्त छोटंसंच घर एकदम. इथे भाजी आहे बहुतेक, लावलेली आहे नाही, भाजी आहे. तो बघू शकता आजूबाजूचा व्ह्यू. इथे ना काही गुलाबाची झाडं किंवा कोंडे बोलतो आपण ना गावच्या ठिकाणी, त्याची छोटी छोटी रोप आहेत. किती मस्त वाटतं. हे बघा, हे माझं हॉटेल आहे. मी जिथे थांबलोय ना, देवराज हॉटेल, इथे थांबलोय मी. तर गावाला आले तर तुम्हाला हे असेच भेटणार हॉटेल. एकदम मस्त नजारा वाटतो. पाऊस चालू झालाय. हॉटेल्स आहेत म्हणजे तुम्हाला इथे एन्जॉय करायला असं ते करू शकता.
चला आपण इथून जाऊया. ते माझं हॉटेल आहे आतमध्ये. ते कार पार्किंगसाठी आहे. कारण मी सिटीमध्ये नाही आहे ना. सिटीमध्ये असेल तर मला याच्यावर चांगले रूम भेटलं असतं. यांचं ऑफिस आहे, हे ते रूम आहेत आणि हा माझा रूम आहे 103. मला दाखवतो तरी पण मी ते मस्त वाटतंय. पाऊस चालू झाला काही तर असं काही नजर आहे. इथे हॉटेलची कॅन्टीन आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण वगैरे भेटेल, संध्याकाळचा डिनर. चला आता मी तुम्हाला माझा रूम दाखवतो. असं काही नजारा आहे. पाठची बाजू पण दाखवतो तुम्हाला. काही नजर आहे. चला चालू आहे. असा काय छोटासा रूम आहे माझा मित्रांनो. ते मी राहतोय. टी व्ही वगैरे आहे. मला टॉवेल सुकायला टाकला कारण जागा नाही सुकायला. आणि माझ्या कॉटच्या साईडची पण तुम्हाला जागा दाखवतो. असा काही पाठचा नजर आहे. हे तर पूर्ण गाव चौकात आहे. मित्रांनो सकाळी आलो होतो 9:30 वाजता, 9-9:30 वाजता. सकाळचं वातावरण बघितलं असेल. आता तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता आलो हॉटेलच्या बाहेर. जस्ट तयार होऊन जरा बोलो बाहेर फेरफटका मारूया. अरे इथे जवळपास सिटी वगैरे नाही आहे म्हणून मी इथे लोकलच्या एरियामध्ये तर बाहेर निघालो. जरा संध्याकाळचं वातावरण कसं आहे हे बघण्यासाठी आलो. जरा तुम्हाला दाखवलं संध्याकाळी 5:30 वाजता इकडचं दृश्य बघू शकता. आणि घर आहे ते एकदम जवळ दिसतं. आणि उंचावर रस्ता चालला होता. जुन्या बसेस बंद आहेत. असं काहीसं वातावरण आहे संध्याकाळी 5:30 वाजता. पाऊस नाही आहे म्हणून बरं आहे बाहेर आलो मी. पण काल जेव्हा आलो होतो ना मी ॲक्च्युली काल संध्याकाळी आलो आहे. तर संध्याकाळी पण पाऊस होता. पण मी आज सकाळी बाहेर निघालो आहे तरी पण थोडा पाऊस होता. तर आता हे तुम्ही संध्याकाळचं वातावरण बघू शकता किती मस्त वाटतं बाबा. हे उंचावर असल्या कारणाने मला हे ढग वगैरे एकदम खूप स्पष्ट आणि जवळ दिसत आहेत. अजून बघूया तुम्हाला पुढे काय दाखवण्याचं मिळतं का. मी पुढे जातो. अजून पुढे चालत आलो आणि जस्ट हे विसावा नाश्ता सेंटर आहे. आज इथे बहुतेक हॉटेल्स आहे ना दसऱ्यानिमित्त बंद आहेत. जेवण वगैरे बंद आहे. भरपूर आहे. बाजूला पण भूमिपुत्र आहे, विसावा आहे, आणखीन एक समोर आहे. हे 2-4 हॉटेल आहेत ना आजूबाजूला बंद आहेत दसऱ्यानिमित्त. तर आता इथे चहा प्यायला आलो मी. चहा भेटते आपल्याला. तर चहा पिणार आणि थोडा परत चालत जावं. कुठे जायचं तर बघूया आपण. आजूबाजूला बघा काही कसली झाड आहे तोही काय होतात गलाटा. जी फुलाची जात आहे गलाटा करू नये बघा. कोल्हापूरला गलाटा म्हणून म्हणतात. गलाटा फुलाची बाग आहे. लाल फुलं पण आहेत. कोल्हापुरामध्ये गलाटे करून आपल्याकडे काय म्हणतात तुम्ही सांगा नक्की. छोटी छोटी झाड आहेत. खूप मोठी बाग आहे.
मित्रांनो तुम्हाला एक दृश्य दाखवतो. म्हणजे उंचावर असल्याकारणाने ना मला कोल्हापूर बघता येऊ शकतं. एवढ्या उंचावरती आहे मी, ते तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता कोल्हापूर सिटी, हे मी इथून बघू शकतो. किती भारी वाटते. ढग बघा किती जवळ दिसतात. हे ढग बघू शकता किती जवळ दिसतात मला. तसं काय हे कोल्हापूरचं वातावरण आहे मित्रांनो, मस्त वाटते. तर मित्रांनो असा काही छोटासा व्हिडिओ होता. कोल्हापूरमध्ये मादळे हे गाव आहे. तसं चिपळूण ते वहाळ तशा प्रकारे कोल्हापूरमधील मादळे हे गाव आहे. त्या गावामध्ये आलो होतो मी आणि या गावचा असा काय छोटासा व्हिडिओ होता. तो व्हिडिओ काढला आहे मी मुंबईच्या बाहेर जर गेलो ना, एक माझी आठवण राहू शकते म्हणून मी छोटेसे व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कोल्हापूरचा. आणि चला भेटू आपण पुढच्या अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.